वेलकम. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज अहमदनगर 2020-2021. सहकार इयत्ता 11वी. अनुक्रमणिका. इयत्ता 11वी मध्ये एकूण 10 प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण नंबर 1. सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये, महत्त्व. 2. विविध व्यवसाय संघटन प्रकाराचा तुलनात्मक अभ्यास. 3. सहकाराची तत्त्वे. 4. सहकारी संस्थेची स्थापना. 5. सहकारी पतपुरवठा संस्था. 6. सेवा सहकारी संस्था. 7. प्रक्रिया सहकारी संस्था. 8. सहकारी विपणन संस्था. 9. सहकारी गृहनिर्माण संस्था. 10. ग्राहक सहकारी संस्था. प्रकरण नंबर 1. सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. या प्रकरणामध्ये विषयाची प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, इतिहास, वैशिष्ट्ये, महत्त्व, सारांश, महत्त्वाच्या संज्ञा, स्वाध्याय. प्रस्तावना. प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. मानवाच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंतचा विचार केला तर असे आढळते की एकत्रितपणे विचार करणे व काम करणे ही मानवाची सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यातूनच त्याला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच त्याच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात पुढे क्रांतिकारक बदल घडून आलेले. सहकार ही मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे. यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारणासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते. मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे. त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत सहकाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्र राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकारामध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबरच एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे याला सहकारात विशेष महत्त्व आहे. या प्रकरणात आपण सहकाराच्या संकल्पनाचा अभ्यास करणार आहोत. सहकार किंवा सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या. सहकाराला इंग्रजीमध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतील कोऑपररी या शब्दापासून आला आहे. या शब्दातील को म्हणजे सह किंवा एकत्र, ऑपररी म्हणजे कार्य करणे असा या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रित काम करणे होय. कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाही
अशा गरजा एकमेकांच्या साहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात. सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्र येऊन एकमेकाच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था होय. व्याख्या एच. कॅल्व्हर्ट मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. श्री वैकुंठलाल मेहता भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वेच्छेने स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय. भारतीय सहकार कायदा 1912 सहकारी तत्त्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात. सहकार नियोजन समिती 1946 सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्त्वावर स्वेच्छेने एकत्र येतात. प्राध्यापक पॉल लॅम्बर्ट स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तीच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली लोकशाही नियमानुसार चालवलेली सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन झालेली व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. सहकाराचा इतिहास हिस्ट्री ऑफ कोऑपरेशन एक जागतिक सहकारी चळवळ भारतीय सहकारी चळवळ महाराष्ट्रातील सहकारी चळवळ जागतिक सहकारी चळवळ सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन 1760 मध्ये युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे भांडवलशाही ही प्रवृत्ती वाढीस लागली. परिणामी अधिकाधिक नफा मिळवण्याच्या भांडवलदाराच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. कामगारांना फार कमी वेतन देण्यात येऊ लागले. शिवाय त्यांचे कामाचे तास वाढवण्यात आल्याने कामगाराच्या दारिद्र्यामध्ये भर पडली. ग्राहकांना नकली माल, कमी वजन मापाचा भेसळयुक्त माल, महागड्या किमतीत कंपन्या विकू लागल्या. त्यामुळे त्यांचेही आर्थिक शोषण होऊन असा वर्ग अधिकाधिक गरीब होत गेला. भांडवलदाराच्या नफ्यात वाढ होऊन ते अधिकाधिक श्रीमंत झाले. गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी वाढत जाऊन आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यावरती उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. भांडवलशाही ही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला. सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगाराच्या सहकारी संस्था स्थापन केलेल्या तसेच त्यांनी सहकारी तत्त्वांचा प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून सहकाराचा पाया रचला. म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले जाते. इंग्लंडमधील
रॉसडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर सन 1844 मध्ये रॉसडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया घातला. याच कालखंडात जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळ सुरू झाली. कॅनडा, चीन, रशियामध्ये शेती सहकार संस्थेच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली. डेन्मार्क या देशात दुग्ध उत्पादन सहकारी संस्थेच्या स्थापनेतून सहकारी चळवळ सुरू झाली. स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्येही सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था सुरू झाल्या. इसवी सन 1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना झाली. ही संघटना सहकारी तत्त्वाचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते. जागतिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थेचे योगदान फार महत्त्वाचे आहे.